मानकापूर धनगरमळा ते मलकारसिद्ध मंदिर पालखी रोडची 1 महिन्याच्या आतच दुर्दशा। निपाणीच्या आमदार यांनी मानकापूर धनगरमळा ते आयको जवळील मलकारसिद्ध मंदिर पालखीचा रोड कर्नाटक शासनाकडून मंजूर करून घेतला। रोड मंजूर करून घेतला म्हणून मानकापूरची जनता आनंद व्यक्त करू लागली। मात्र काम पूर्ण होऊन 1 महिना झाला नाही तोपर्यंतच पहिल्याच पावसात संपूर्ण रोडच गेला वाहून। रोड वाहून जाऊन रोडच्या खाली पाप्या उघड्या पडल्या असून रोड वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे। सदरचा रोड 1 महिन्यातच वाहून गेल्याने संपूर्ण मानकापूरमध्ये आमदारांच्या बोगस विकास कामाचा फज्जा उडाल्याचं निदर्शनास येत आहे। मानकापूरसाठी आमदारांचा विकास नव्हे तर भकासच म्हणावा लागेल असं चित्र निर्माण झालं असून मानकापूर ते आयको मेन रोड हा गेली 15 वर्ष अर्धवट स्थितीत असून सदरच्या रस्त्याचा वाद कोर्टात आहे असं ऐकायला मिळते। मानकापुरात स्वतःला मोठा नेता समजणाऱ्या एका कार्यकर्त्याचे ऐकून गावातील एका मोठ्या समाजाची 2 मंदिरे पाडण्यात आली। सदरची मंदिरे नवीन बांधून देतो म्हणून 3 वर्ष होऊन गेली, मात्र नवीन मंदिरे बांधण्याचा अजून पत्ताच नाही। मानकापुरातील स्वागत कमानीचा रोडसाठी एवढे मंजूर झाले म्हणून मोठे मोठे डिजिटल बोर्ड लावण्यात आले आणि गावाला जेवण सुद्धा घालण्यात आलं। मग काय गाव सुद्धा खुशच। सदरचा स्वागत कमान ते गावच्या वेशीपर्यंतचा रोड करण्याचा अजूनही मुहूर्तच मिळेना। केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन या गोंडस योजनेद्वारे गावासाठी स्वच्छ पाणी योजना मंजूर केली। सदर योजनेसाठी गल्ली बोळातील गावातील सर्वच रस्ते उखरले गेले, मात्र गावातील जलजीवन मिशन ही स्वच्छता पाणी योजना अद्याप अर्धवटच राहिली असून सदरची पाणी योजना मानकापूरसाठी आशीर्वाद का शाप हेच मानकापुरातील जनतेला समजनाशं झालं आहे। अशा अनेक अर्धवट विकास कामांचा मानकापूरमध्ये डोंगरच बघायला मिळेल। आता तर मानकापूर धनगरमळा ते मलकारसिद्ध मंदिर पालखी रोडचे काम बोगस झालं असून ठिकठिकाणी रस्ता खचला आहे आणि पुढे मलकारसिद्ध मंदिराच्या मागील बाजूचा रोड पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेला असून मोठमोठ्या पायपा उघड्यावर पडल्या आहेत। सदरचा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला असून मानकापुरातील एका भाजपच्या नेत्याकडे सदरच्या कॉन्ट्रॅक्टरचा फोन नंबर मागितला असता सदरचा नेता कॉन्ट्रॅक्टरचा नंबर देत नाही, याचे गौडबंगाल लक्षात येईना झाला आहे। सदरचा रोड आमदारांच्या एका बड्या नेत्याने अडवल्याची चर्चा संपूर्ण मानकापुरामध्ये आहे। या सर्व कामाच्या बाबतीत संबंधित प्रशासन लक्ष घालणार का असा सवाल नागरिकातून बोलला जात आहे। या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।